रामकृष्ण हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील पवित्र असा पर्वकाळ चालू आहे दीपावलीचा। ही दिवाळी जी असते मायबाप, ही आमच्या घरामध्ये 10 दिवस पर्यंत आमच्या घरामध्ये आनंद घेऊन येते, हर्ष घेऊन येते, मोहित घेऊन येते, आमच्या घरामध्ये एकात्मता घेऊन येते, आमच्या घरामध्ये विभिन्न असलेली मतं एकत्र आणते। एवढी अशी पवित्र अशी दीपावली। मग माझी एकच इच्छा आहे की जो 10 दिवस पर्यंत आमच्या जीवनामध्ये दीपावलीचा आनंद असतो, असा अखंडभर आमच्या जीवनामध्ये जर आनंद व्हावा असं वाटत असेल तर साधू संतांच्या मार्गाने आम्ही चाललं गेलं पाहिजे। मार्ग दावून गेली आधी दयाने संत ते तेनेची पण ते चालू जाताना पडे गुंफा कोटे काही। साधू संतांनी दिवाळीची व्याख्या केलेली आहे। ज्या प्रकारे या 10 दिवस पर्यंत आम्ही सगळं दुःख विसरून जातो, सर्व विभिन्नता विसरून जातो, सर्व जे काही आमच्या मनामध्ये भिन्न भिन्न मतांतरे असतील सर्व विसरून जातो आणि सर्व गुण्या गोविंदाने एकत्र येतात, अशी ही शुभ दीपावली जर आम्हाला 10 दिवस पर्यंत सर्व मतभेद सोडून जर एकत्र आणत असेल तर असं अखंड आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये जर असं अखंड हर्ष, असं अखंड मोहित, असा अखंड आनंद जर आमच्या जीवनामध्ये असला तर किती मोठं भाग्याची गोष्ट समजावं लागेल। म्हणून साधू संतांच्या मार्गांची आम्हाला फार गरज आहे। मग दिवाळी ही साधू संतांनी कोणत्या मार्गाने आम्हाला त्यांच्या वचनाद्वारे सांगितली हे आम्ही कळून घेतलं पाहिजे। खरंच आम्ही त्यांची वचनं जर समजून घेतली तर जो 10 दिवस आनंद आम्हाला दिवाळीला येतो हा अखंड आमच्या जीवनामध्ये राहील आणि दुःखाच्या लवलेशी तुम्हाला स्पर्श करणार नाही, तुम्हाला आश्वासन देऊन सांगतो। जर आम्ही माझ्या ज्ञानोबाई जर कळ केलं तर माझ्या ज्ञानोबाई 15 अध्यायामध्ये दिवाळीची व्याख्या करतात। ती दिवाळी खरी व्याख्या काय आहे दिवाळीची? मी अविवेकाची जाळी फेरुनी विवेक दीपवडी, ती योगिया पाये दिवाळी निरंतर। माझे ज्ञानोबा 15 अध्यायामध्ये म्हणतात की तो आमच्या अंतःकरणामध्ये अविवेक भरलेला आहे, जो वाईट विकार आमच्या जीवनामध्ये भरलेली आहे, ज्या दिवशी हे सांगून टाकणार आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये दिवाळी आल्याशिवाय राहणार नाही। दिवाळी येणं म्हणजे खऱ्या अर्थानं आनंद येणं, कारण दिवाळीचं दुसरं नाव आहे आनंद। म्हणून आमच्या जीवनामध्ये अखंड आनंद यावा असं वाटत असेल तर प्रत्येकानं आमच्या जीवनामध्ये जे काही आमच्या अंतःकरणामध्ये अविवेकांनी घर केलेलं आहे ते आम्ही सांगलं पाहिजे। हे माझे भाव विष्णू ज्ञानोबारायांचं वर्णन आहे। जर आम्ही नामदेवरायकडे जर गेलो तर नामदेवराय म्हणतात की खरी दिवाळीची व्याख्या काय आहे? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपावली, विष्णुदास नामा जीवे बावे वारी। ज्या दिवशी अखंड नामचिंतन विठोबाचं होईल, ज्या दिवशी वैष्णवांचा खरा धर्म जागृत होईल, खऱ्या अर्थानं ती आमच्या करता दिवाळी असेल। वैष्णवांचा धर्म तो एकच आहे की विठोबाचं नाम उच्चारण वाढलं पाहिजे। म्हणून साधू संत खऱ्या अर्थानं त्याच करता आले। उजळावा आलो वाटा खरा खोटा निवाडा, कारण कलियुगामध्ये एकच साधन आहे ते भगवंताचं नामचिंतन, जे आम्हाला आनंद देऊ शकतं आणि पापाचं समूळ नायनाट करण्याचंही तेच साधन आहे भगवंताचं नामचिंतन। म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, कलियुगा माझे करावे कीर्तन, जेणे नारायण देईल भेटे, कीर्तनाची नट नाटे नाशेले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जेथे नावाचं नाही पापाचे ऐसे केले, किंवा कीर्तन चांग होय रंग हरी रूप। किंवा नामदेवरांचं पुढं अजून एक असं प्रमाण आहे, दिवाळीचा सण आला नामारा ओढासी गेला। दिवाळीचा सण यावा आणि गोनाई मातेनं सांगावं नामदेवरायांना, नामा अरे दिवाळीचा सण आलाय रे बाबा, जा आणि भगवंताला जीव घाल, नैवेद्य दाखवू नाही म्हटलं माझ्या गोनाई साहेबांना। म्हणून आम्हाला साधू संतांच्या विचारांची फार गरज आहे। जीवन सुखी होतं मायबाप, जीवन सुखी होतं। आजही कलियुगामध्ये एवढं दुःख भरलेलं आहे, चहूबाजूंनी हजार विंचवांनी आम्हाला डंक द्यावा आणि जेवढी वेदना व्हावी तेवढी प्रत्येक क्षणाला वेदना होती या कलियुगामध्ये। ऐका, कलीचे महिमान सत्याशी रिजले जण, ही कलिके युग फार मोठं धोक्याचं, इथं दुःखानच सर्व माया भरलेला आहे, इथं आनंदाचा लवलेशी तुम्हाला मिळणार नाही, फक्त तुम्हाला भास होतोय पण अशाही
थोड्याशा कलियुगामध्ये आनंद आम्हाला मिळेल फक्त ज्ञानोबा तुकोबरासारख्या संतांची आम्ही संगत धरली पाहिजे. चला पुढं की माझे तुकोबरा दिवाळीची काय व्याख्या करतात. दिवाळी दसरा तोची आमासन सवे संत जन भेटतील. आमच्या करता दिवाळी दसरा खरा तोच आहे, त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये संतांची भेट होईल. संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार. म्हणून संतांची जी भेट आहे ती फार मोठी दुर्लभ आहे महाराज. या गोष्ट लक्षात ठेवा. एवढी सहजासहजी ज्ञानोबा तुकोबरा नाथबाबा चोखावडा नांदेड सारखे संत अशी सहजासहजी नाही भेटत. बहु अवघड आहे संत भेटी परी जगजिती करुणा केली. कोण पुण्यांचा होईन सेवक मग द्वैंद्वाधिक दुरावेल. म्हणून एवढं सोपं नाही. म्हणून माझे तुकोबरा यांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं दिवाळी दसरा तोची आम्हा सण सवे संत जन भेटतील. पुढं चला. अमुक जोडल्या सुखाची राशी अमुक जोडल्या सुखाची राशी पार नाही या भाग्याची आता. खरं भाग्य त्याला म्हणायचं, खरं सुख त्याला म्हणायचं, खरं सुखाची राशी त्याला म्हणायची ज्याविषयी खऱ्या अर्थानं संतांची भेट आमच्या जीवनामध्ये होईल. अजून पुढं चला. धन्य जिजाला सोनियाचा धन्य दिवस आजी झाला सोनियाचा हितलिया वाचा राम नामे. आमच्या जीवनामध्ये धन्यता ज्या दिवशी प्राप्त होईल, खरी दिवाळी त्या दिवशी साजरी होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या मुखामध्ये नामचिंतन ही गाथ राहील. ज्या दिवशी आमची वाचना ही राम नामाला पिकली जाईल. कारण पिकलेलं फळ कधी कडू लागत नाही, पिकलेलं फळ कधी कठीणपणा आपल्याकडे ठेवत नाही आणि पिकलेलं फळ कधी हिरवं राहत नाही. म्हणून ज्या दिवशी आमची वाचा राम नामाला पिकून जाईल त्या दिवशी आमच्या अंतकरणातून विकार चालले जातील. दुसऱ्यांबद्दलचा द्वेष चालला जाईल, दुसऱ्यांबद्दलचा मत्सर चालला जाईल, दुसऱ्यांबद्दल असलेले जे काही वाईट विचार आहेत ते चालले जातील आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये आम्ही आनंद साजरा करू, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आम्ही रडू. ही भावना आमच्या अंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं जागृत होईल. आणि पुढं म्हणजे तुकोबराय म्हणतात तुका म्हणे काय हो तराई जीव ठेवू पायी संताची अमोप जोडल्या सुखाची आराती पार नाही भाग्याची आता. तर खऱ्या अर्थानं ही दिवाळी आम्हाला साजरी करायची साधू संतांच्या विचाराला. आज गरज आहे मायबाप ज्ञानोबा तुकोबरा सारख्या संतांची. आज गरज आहे आम्हाला अध्यात्माची. कारण ज्या दिवशी माणूस अध्यात्माच्या जवळ जातो त्या दिवशी खऱ्या अर्थानं आत्माचा आनंद जागृत होतो. म्हणून या दिवाळीच्या तुम्हाला या हरिभक्त पारायण समाधान महाराजांकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या जीवनामध्ये असाच आनंद अविरतपणे टिकत राहावो, तुमच्या जीवनामध्ये हर्ष राहू, तुमच्या जीवनामध्ये मोहितपणा येवो. जे विभिन्न असलेले विचार आहेत ते एकत्रित यावं अशी मी भगवत चरणी ज्ञानोबा तुकोबरा नाथबाबांच्या प्रार्थना करतो. माझ्या जीवनामध्ये जो आनंद माझ्या ज्ञानोबा तुकोबराने दिला तोही तुमच्या जीवनामध्ये देवो ही सदिच्छा भावना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो. आज्ञा घेतो. सर्वांना माझा राम कृष्ण हरी.